लवकर 3 धावा कंप्लीट करेल तो संघ मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. म्हणजे काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये करण्याचा प्रयत्न आहे योगेश इलेव्हन आमनेबाद संघाचा आणि काहीतरी प्रेक्षकांनी सुद्धा पाहतो की या ठिकाणी एक एन्जॉयमेंटचा तो क्षण असेल आणि फेअर क्रिकेट खेळण्याचा मात्र या ठिकाणी आमच्या आयोजकांनी निर्णय घेतलेला आहे. पाहू शकाल या ठिकाणी लक्ष छोटंसं आहे परंतु या ठिकाणी या स्पर्धेतील आतापर्यंत आपण पाहतोय की तब्बल 5 विकेट्स हॅट्रिक आपण पाहिलेले आहेत आणि त्या सर्व हॅट्रिक तुमच्या समोर आता मात्र जीटीसी घेऊन येत आहे. पहिली हॅट्रिक सावरदे किरोली संघाच्या शुभमनं मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली होती. त्यानंतर स्पर्धेतील ही दुसरी विकेट हॅट्रिक दुर्वेश ज्यांनी काल 5 वर कंप्लीट केला होता. ट्रिपल हॅट्रिक कंप्लीट केली होती. एकाच ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 5 लगातार विकेट्स. जबरदस्त मात्र या स्पर्धेचा आपण टेलिकास्ट पाहतोय आणि प्रथमतः आमने लोणा क्रिकेटमध्ये दुर्वेश असा गोलंदाज ठरला की त्यांनी एका सीझनमध्ये एका स्पर्धेमध्ये एका स्पेलमध्ये 5 चेंडूमध्ये 5 विकेट्स कंप्लीट केल्या आणि तो जल्लोष पहा नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा. सावरदे किरोली संघाच्या विरोधात तो त्याने कारनामा केला होता. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. ही आजच्या दिवसातील तिसरी विकेट हॅट्रिक संजय तरे जो यवई संघाचा गोलंदाज आहे त्याने आज मात्र ही विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. जानूसपूर इताडी बस संघाच्या विरोधात 23 धाबांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी टू ब्रदर्स किरण पाटील विथ निखिल पाटील आणि ही चौथी विकेट हॅट्रिक तुम्ही पाहू शकाल एकविरा स्पोर्ट्स सावध संघाच्या दिगंबर मालीनं आज कंप्लीट केली. आज झेल पकडला या ठिकाणी निखिल पाटीलनं. श्रीगणेश जांभपाडा संघाच्या विरोधात तो त्याने कारनामा केला आणि आता मात्र त्यांच्याच विरोधात खेळण्यासाठी दोन्ही सलामीवीर फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतायत. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 23 धाबा इथे मात्र जोडल्या जाणार का. परंतु आज बॅटिंगमध्ये कुठेतरी आकेश लिएची कमतरता त्याची उणीव भासली कारण या अगोदर सामन्यामध्ये त्याच्या पायाला इजा झाली आणि त्याच्यामुळे तो मात्र हा सामना खेळू शकला नाहीये. परंतु विशाल पाटील गोलंदाजी अटॅक चांगला आहे. जर इथे आपल्या संघासाठी जर ब्रेक थ्रो मध्ये जर देण्यात तो यशस्वी झाला तर मात्र या ठिकाणी या 23 धाबांचा सुद्धा संरक्षण होऊ शकतोय. किरण पाटील स्ट्रायकिंगला आज किरण पाटीलच्या बॅटमधून एकही सिंगल धाव आली नाही, एकही डबल धाव आली नाही, एकही तिरी धाव आली नाही. फक्त तो चौकार आणि षटकारामध्ये आज डील करतोय. म्हणजे मोठे फटके खेळण्याची त्याला आज भूक लागलेली आहे ती अजून संपलेली नाहीये आणि ती सुरुवात त्याच फटक्याने केली. मिड ऑफला बीट केला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार.